हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या कोकाटे आणि लोणीकर यांच्या विरोधात विरोधक आजही सरकारला घेरणार, विधानसभेत गदारोळाची शक्यता। शिवसेना मंत्र्यांची निधी वाटपावरून महत्त्वाची बैठक, तीनही पक्षातील आमदारांना समसमान निधी देण्यावर एकमत, नाराजी टाळण्यासाठी फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोम इथं पाहणी करणार, 5 जुलैला होणाऱ्या मराठी विजय मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार। ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्याव। आदित्य आणि अमित ठाकरेंच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत फडणवीसांचा घणाघात, तर बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकण्यात वावगं काय, संदीप देशपांडेंचा सवाल। इंग्लिश शाळा, इंटरनॅशनल शाळा बंद करण्याचा GR काढा, बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचं आव्हान। मध्यरात्रीपासून होणाऱ्या संपातून स्कूल बस मालक संघटनांची माघार, आज मुख्यमंत्र्यांसोबत संघटनांची चर्चा, तर अवजड वाहनं आणि खासगी बस चालक संपावर ठाम। छत्रपती संभाजीनगरमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरणी 2 परप्रांतीय आरोपींना अटक, चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचं समोर। नाशिकमधील मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ, तर त्र्यंबकेश्वरमध्ये रात्री झालेल्या पावसानं रस्त्यांना नद्याचं स्वरूप। हिमाचल, उत्तराखंडसह 9 राज्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, मंडीमध्ये काल 8 ठिकाणी ढगफुटी, 4 जणांचा मृत्यू, तर उत्तराखंडमध्येही नद्या आणि नाले दुथडी भरून। पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना, भगवतीनगर बेस कॅम्पमधून उपराज्यपाल मनोज सिन्हांनी हिरवा झेंडा दाखवला, उद्यापासून यात्रेला सुरुवात। खुडूस फाटामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा संपन्न। बर्मिंगहममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात, इंग्लंड 1-0 आघाडीवर असल्यानं मालिकेमध्ये कमबॅक करण्याचं भारतासमोर मोठं आव्हान।